प्रीत जडली हृदयी भाग 37. मागील भागात तुषारचा हात तिच्या अंगावर होता. ती त्याच्या मिठीत होती. त्याला असं जवळ पाहून तिच्या हृदयाचा ठोकाच चुकला. आज मात्र ती पूर्ण जागी झाली होती. तिने त्याला आवाज देण्याचा प्रयत्न केला, पण घसा कोरडा पडला होता. भीतीने तिच्या घशातून बाहेर आवाज निघालाच नाही. तिने त्याच्या मिठीतून स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न केला, पण तो थकलेला होता. त्याचा डोळा उघडत नव्हता. त्यानं तसंच झोपेतच तिला आणखी जवळ ओढून घेतलं. काव्याचं तळ पाणी पाणीच झालं होतं. त्याच्या अशा वागण्याने ती गुलाबी झाली. तिलाही ती मिठी हवी हवीशी वाटली. पहाटे मंद हवेचा झोका खिडकीतून खोलीत आला. काव्या त्या हवेच्या स्पर्शाने जागी झाली, पण आता तिथे समोर तुषार नव्हता. आता पुढे. तिने पटकन तिचे डोळे पूर्ण रूममध्ये फिरवले, पण तुषार तिला कुठेच दिसला नाही. आपल्यासोबत हे काय होतंय? का तो आपल्याला सारखं जवळ असावा असं वाटतोय? मला चांगलं आठवतंय, काल रात्री पण ते आपल्याजवळ आले होते. आपल्याला मिठीत घेऊन झोपले होते. मग आता कुठे गेले? विचारातच तिने अंगावरचं ब्लँकेट काढून फेकलं. पळतच तिने आताही बाथरूममध्ये पाहिलं. तुषार तिथे नव्हता. तिने त्याला त्याच्या रूममध्ये डोकावून पाहिलं. तिथेही तो तिला दिसला नाही. डोक्यात अजूनही थोडीशी वेदना जाणवत होती. तिने तिचं आवरलं आणि आता तिला थोडंसं गरम काहीतरी घेण्याची इच्छा झाली. ते खाली किचनमध्ये आली. सकाळचे 7 वाजले होते. वातावरण मस्त फ्रेश झालं होतं. बाहेर थोडीशी थंडी सुटली होती. घरातील कोणी अजून उठलं नव्हतं, पण नोकर वर्ग मात्र त्यांचं कामाची तयारी करत होता. काव्या हळूच किचनमध्ये गेली. प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त होता. काही माणसे आणि काही बायका होत्या. काव्याला पाहून ते सर्व शांत झाले. मॅम, काही पाहिजे का? एका नोकरानं काव्याला विचारलं. काव्या दचकली होती, पण समोर नोकर होता. त्याला पाहून तिने अगोदर तर नकारार्थी मान हलवली. मला चहा घ्यायची इच्छा झाली होती. तुम्हाला काही अडचण नसेल तर मी चहा बनवून घेतला तर चालेल का? तिने हळू आवाजात विचारलं. तसा तो नोकर आश्चर्याने तिच्याकडे पाहत म्हणाला, मॅडम, हे तुमचंच घर आहे. आम्ही तर इथे फक्त काम करतो. आम्हाला तुमचा कसा त्रास होईल? हवं तर मीच तुमच्यासाठी चहा बनवतो. नोकर हसत त्याचं काम करता करता बोलला, नाही नको, तुम्ही तुमचं काम करा, मी बनवते चहा. मला फक्त सामान कुठे आहे ते सांगा. काव्याच्या बोलण्यावर नोकराने तिला सर्व ठेवलेलं सामान दाखवलं. रवी आणि तुषार पहाटे उठून जॉगिंगला गेलेले होते. भाई, ठरलं तर मग आपण आज रात्रीच निघूयात. रवी तुषारला पिकनिकसाठी कन्व्हिन्स करत होता. या दिवाळीच्या सुट्ट्या तो त्याच्यासोबत पिकनिकमध्ये एन्जॉय करणार म्हणून खुश होता. रवीला जास्त एक्साइटमेंट होती. भाई, तुला काही जाणवलं का? हवा सुटली होती. रवीने तुषारला विचारले. मला नाही का? काय झालं? तुषार हॉलमध्ये नजर टाकत म्हणाला, अरे भाई, तू पण ना. अरे बघ, आज किचनमधून चहाचा किती मस्त वास येतोय. बहुतेक मसाला चाय बनवली आहे आज. रवी नाकाची पाकळी फुगवत म्हणाला. तुषारला आता त्या वासाची जाणीव झाली आणि त्यालाही चहा पिण्याची इच्छा झाली. काव्याने मसाला चाय बनवली होती आणि त्याचा घमघमाट पूर्ण किचन आणि त्याला चिकटून असलेल्या हॉलमध्ये पसरला होता. श्याम, श्याम, तुषारने नोकरला आवाज दिला तसा श्याम धावतच किचनमधून बाहेर आला. आज काय विशेष? आज काहीच नाही सर, श्याम विचार करत म्हणाला. अरे मग हा खमंग घमघमाट कुठून येतोय? साहेब, ते आपल्या घरी नवीन आलेल्या मॅडमना सकाळी चहा प्यायची इच्छा झाली होती म्हणून त्यांनी चहा बनवला आहे. त्याचा सुगंध येतोय, श्याम किचनकडे पाहत बोलला. तुषारने त्या दिशेला पाहिलं. किचनची खिडकी थोडीशी उघडी होती. त्यातून त्याला थोडीशी काव्याची झलक दिसली. साहेब, तुमच्यासाठी पण सेम तशीच बनवू का? तुषार किचनकडे पाहतोय म्हणून श्यामने त्याला विचारलं. श्याम तुषारच्या मनातलेच बोलला होता. हो, माझ्यासाठी पण आणि रवीसाठी पण 1 कप बनव. सेम तशीच बनायला हवी. तुषारने श्यामला बजावलं आणि तो बाजूला उभ्या असलेल्या रवीकडे पाहायला वळाला. पण तिथे रवी होता कुठे? तो तर कधीच त्या सुगंधाने किचनमध्ये पळाला होता. हा रवी कुठे गेला? तुषारने आजूबाजूला रवीला शोधलं. रवी सर आताच गेले किचनमध्ये, ते बघा.
श्यामने किचनच्या दिशेने तुषारला पाहायला लावलं आणि तो किचनच्या दिशेने वळाला. तुषारने त्या दिशेला पाहिलं तर आतमध्ये काव्या आणि रवी बोलताना त्याला दिसले. काव्या हसून रवीशी बोलत होती. रवी मात्र तिच्या चहाचं भरभरून कौतुक करत होता. थोड्याच वेळात तिथे श्याम पोहोचला आणि त्यांनी रवीच्या कानात काहीतरी सांगितलं. रवीने खिडकीतून पाहितलं. तुषार तिथेच उभा होता. मॅडम, मोठ्या साहेबांना पण सेम असाच चहा पाहिजे, श्याम दबकत काव्याजवळ बोलला. त्याला सेम तसाच चहा बनवायला जमेल का? श्यामला तुषारचा स्वभाव माहीत होता. त्याला टेन्शन आलं होतं. मग असे करूया, मी काव्यालाच चहा बनवायला सांगतो. तू तुझं काम कर. तसंही मला सुद्धा तिच्याच हातचा चहा घ्यायची इच्छा आहे. रवीने हळूच श्यामला कन्व्हिन्स केलं. तसं श्याम त्याच्या कामात बिझी झाला. रवीने काव्याजवळ घडलेला सर्व प्रकार सांगितला. उगीच आपल्यामुळे त्या बिचाऱ्या नोकराला त्रास नको म्हणून तीही चहा बनवायला तयार झाली. तुषार गार्डनमध्ये चेअरवर बसला होता. सकाळचं वातावरण मस्त थंड वाटत होतं. गार्डनमध्ये बरीच फुलं झाडं लावली होती. मध्ये बसण्यासाठी टेबल आणि खुर्च्या टाकल्या होत्या. हिरव्यागार वेलीमध्ये लाकडी टेबल आणि खुर्च्या उठून दिसत होत्या. आजूबाजूला फुलपाखरं वागडताना दिसत होती. सूर्याची कोवळी किरणं त्या बागेत पडत होती. पक्ष्यांचा सकाळचा किलबिलाट ऐकू येत होता. तुषार बऱ्याच दिवसापासून आज बागेत बसला होता. आजूबाजूला तो ऑफिसला जाणार नव्हता, त्यामुळे तो थोडा रिलॅक्स होता. "ये लो भाई आपकी चाय." रवीने तुषार समोर चहा ठेवला. त्यातलाच एक कप स्वतःसाठी घेतला. रवीच्या मागे उभी असणारी काव्या हळूच बाहेर आली आणि तुषारची नजर तिच्यावर पडली. "हे काव्या, सॉरी, तू पण ये ना," असं म्हणून रवीने काव्याला बसायला सांगितलं. "वा, एकदम फर्स्ट क्लास, मजा आ गया," असे म्हणून रवीने अजून एक कप चहा घेतला. आता काव्या आणि तुषार समोरासमोर होते. काव्या मात्र हळूहळू चहा पित होती. मधून मधून ती तुषारकडे पाहत होती. हे काल नक्की माझ्यासोबत झोपले होते, ती मनातच पुटपुटली. तिला त्या दिवशीचा तुषारने तिचा उष्टा चहा पिलेला प्रसंग आठवला आणि तिचे गाल गुलाबी झाले. तो समोर असताना शांत असायचा, पण त्याचं वागणं काव्यासाठी तरी वेगळं होतं. तो व्यक्त व्हायचा टाळत होता, पण त्याच्या शांत कृतीतून काव्याला खूप काही समजत होतं. रवीचा चहा संपला होता. "बाई, काय सुंदर सजवले ना गार्डन फुलांनी." तो आता गार्डनमधील फुलांचा सुंदर नजारा पाहण्यासाठी तिथून निघाला. आता तिथे तुषार आणि काव्या दोघेच होते. काव्याला मात्र तो असा एकांतात समोर असला की तिची हृदयाची धडधड वाजायची. तिला आत अवघडल्यासारखं झालं. तिने हळूच नजर वर करून तुषारकडे पाहायचा प्रयत्न केला आणि तिला धडकीच भरली. तो तिच्याकडेच पाहत होता. दोघांची पुन्हा नजरानजर झाली. तुषारला तिची अवस्था समजत होती. तो मात्र गालात हसत होता. "काल रात्री तुम्ही माझ्या रूममध्ये झोपला होता ना?" काव्याला विचारण्याची इच्छा झाली. ती त्याला विचारणारच होती, पण तिला काहीतरी सुचलं आणि ती गप्पच बसली. उगीच आपला पोपट झाला तो. तिला भीती वाटत होती, म्हणून तिने शांत राहायचं ठरवलं. "गुड मॉर्निंग गाईज." राणीच्या आवाजाने दोघंही आपल्या विचारातून बाहेर आले. "गुड मॉर्निंग." काव्याने हसून राणीला ग्रीट केलं. राणीसोबत सुशीलाताई पण आल्या होत्या. थोड्याच वेळात त्यांना पुन्हा रवी पण जॉईन झाला. "काय मग, झाली का तयारी फिरायला जायची?" सुशीलाताईंनी राणी आणि रवीकडे पाहत विचारलं. "झाली आहे. आज रात्रीच निघतोय मी, रवी, तुषार आणि काव्या." "काव्या, तुझी तयारी झाली का?" राणीने काव्याला विचारलं आणि बाजूला चेअरवर बसलेल्या तुषार साहेबांना समजलं की त्यांच्यासोबत काव्या पण येणार आहे ते. क्षणात त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलले. मनात सुखावला होता तो. नाहीतरी त्याला काव्याला सोडून फिरायला जायची इच्छा होत नव्हती. तुषारचा फोन वाजला तसा तो उठून गेला. "थँक्स काव्या, तू जायला तयार झालीस. नाहीतर हा तुषार एकटा यांच्यासोबत गेलाच नसता. उगीच कबाब में हड्डी कशाला," असं म्हणून ऑफिसमध्ये बसला असता. सुशीलाताई बोलल्या तसं रवी जोरात हसला. "हो मासी, तुझं पण बरोबर आहे. चला मग, आपापली राहिलेली तयारी करा." रवी बोलला तसं सगळे तिथून उठून आपापल्या कामाला लागले. काव्याजवळ पॅकिंगसाठी काहीच नव्हतं, ना सामान ना ड्रेस. तिची जायची इच्छा नव्हती, पण रवी आणि सुशीलाताईंना तिला दुखवायचं नव्हतं, म्हणून तिने होकार दिला होता. काव्या तिच्या खोलीत आली. तिने मस्त शॉवर घेतला आणि टॉवेल गुंडाळून ती बाहेर आली. ती चेंज करत होती तोच तिच्या पायाला काहीतरी जाणवलं. तिने पाय पकडला आणि पाहिलं तर तिथे इयरफोन होता.
व्हाईट कलरचा. तिने तो इयरफोन कुठेतरी पाहिला होता, पण कुठे हे तिला आता नीट आठवत नव्हतं. तिने तो उचलून हातात घेतला. कोणीतरी यूज करत असताना पडला असावा असं तिला वाटलं. कारण तो फक्त लेफ्ट इयरचा होता. कोणाचा असेल हा? कोण आलं असेल आपल्या रूममध्ये? क्षणभर तिने विचार केला आणि मग तिला काहीतरी सुचलं. तिने तिचं पटपट आवरलं. आज तिला फ्रेश वाटत होतं. थकवा निघून गेला होता. तिची तब्येत पण आता व्यवस्थित होती. ती रिकव्हर झाली होती. तुषारचे अजून थोडे कामं पेंडिंग होते म्हणून तो अर्ध्या तासासाठी ऑफिसमध्ये गेला होता. त्याच्यासोबत रवी पण घेऊन गेला होता. इकडे काव्या राणीच्या रूममध्ये आली. राणीचं बॅग पॅकिंग चालू होतं. "हो काव्या, बरं झालं तू आलीस. मला सांग, यातील कोणता ड्रेस घेऊ बरोबर?" राणीने तिच्यासमोर एक पिंक आणि एक येलो कलरचा ड्रेस टाकला. काव्याने दोन्ही ड्रेस पाहिले आणि त्यातील एक चूज केला. संध्याकाळ झाली तसे रवी, राणी, तुषार आणि काव्या चौघजणही त्या देसाई होमच्या बाहेर येऊन थांबले. थोड्याच वेळात तिथे 2 मर्सिडीज एका पाठोपाठ एक येऊन रांगेत त्यांच्यासमोर उभ्या राहिल्या. तर मग मैत्रिणींनो, कशी वाटते कथा? आवडली ना? भाग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या नवीन भागाचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. थँक यू फॉर वॉचिंग ॲट द रेट मन माझे यूट्यूब चॅनेल.